रविवार रात नागपुर में बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के बेटे संकेत बावनकुले की ऑडी कार ने 4 से 5 गाड़ियों को टक्कर मार दी। इस घटना को लेकर विपक्षी दल गृह मंत्री देवेंद्र फडणवीस समेत बावनकुले पर आरोप लगा रहे हैं, जिस पर अब बावनकुले ने पुणे में मीडिया से बात करते हुए प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि नागपुर में हुए हादसे में जो भी लोग शामिल हैं उनके खिलाफ पुलिस को मामला दर्ज करना चाहिए। जो कार्रवाई आम लोगों पर होती है वही मेरे बेटे पर भी होनी चाहिए। दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल होत असतो, तो केला पाहिजे। गाडी चालवणाऱ्याने ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला, का त्या ठिकाणी झालं, हे पोलीस चौकशीचा भाग आहे। मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे। पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल, त्याला काही प्रश्न नाही। आम्ही कधीही पोलिसावर कुठलाही त्या ठिकाणी कुठलाही टाचणीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा। जे नियमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं। यांचाही ऍक्सिडेंट झाला असता, हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते। शेवटी ऍक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो। इकडल्याही लोकांना मोठी हानी झाली असती, गाडीमधल्या लोकांना जे आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावाची गाडी त्या गाडीमध्ये आहेत, तेही ऍक्सिडेंटचे शिकारी झाले असते, त्यांचंही काय झालं असतं। आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं, कोणा इंज्युअर नाही आहे, कोणाच्याही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही। ही परमेश्वराची मोठी कृपा आहे। मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही। हेच मोठा परमेश्वराची कृपा आहे। घटना झाली आहे, त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा। मी कालच सांगितलं, माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे, ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडीमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना दिसले आहे। आता गाडी चालवणाऱ्यावर काय गुन्हा, गाडीत बसणाऱ्यावर काय गुन्हे, हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे। आमची काही मनाई नाही आहे आणि मी या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे। मी कधी तोंडात एक आणि ओठात एक कधी बोलत नाही, माझ्या राजकारणाची सवय नाही आहे। मी कधीही पोलिसांना म्हटलं नाही कोणती कारवाई करा, कोणती कारवाई नका करू। गणरायाच्या साक्षीने आपण बोलतो आहेत। या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे। पोलिसांना जे इन्क्वायरी करायची असेल ती करावी, उद्या परवा जे जे काही करावं ते करावं, पण कोणालाही सोडू नये असं माझी या ठिकाणी भूमिका आहे।